सुध गौरी हर को मांगलिये गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहीं न जाए लागत हो पद को जय देव जय देव। हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभं श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानी अशी तरी अखंड उजूची आसी। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 17व्या अध्यायातील 4थ्या क्रमांकाची ओवी आहे। या ठिकाणी हा उपक्रम जो आहे श्री संत ज्ञानोबा तुकाराम सामाजिक व उद्देशीय संस्था लोकमान्य नगर ठाणे आयोजित संताची संगती या चॅनलवर हा प्रवचनाचा कार्यक्रम चालू करण्याचं कारणच असं आहे, भारतातील महाराष्ट्रातील जे काही कार्यक्रम आहेत, प्रवचन असेल, कीर्तनकार असेल, रामायण कथा असेल, हे सगळे कार्यक्रम या कोरोना महामारीमुळे बंद पडलेले आहेत। ज्यांना कार्यक्रमाशिवाय एक क्षणही करमत नाहीत अशी माणसं कार्यक्रम बंद झाल्यामुळे बेचैन झालेली आहेत। काय करावं असं त्यांना काही सुचत नाही, कारण सतत श्रवण करणारे, प्रवचन करणारे, कीर्तन करणारी मंडळी जी आहेत, कथा करणारी मंडळी आहेत, यांना कथेशिवाय, कीर्तनाशिवाय आणि प्रवचनाशिवाय एक क्षण करमत नाही आणि त्यांच्या जीवनातले सगळं 5 महिन्यापासून वजा झालेलं आहे। तेव्हा काय आपली परंपरा, आपलं वाङ्मय हे सतत डोळ्यापुढे असावं, त्याच्यावर चिंतन व्हावं। या माध्यमातून का होत नाही लोकांपर्यंत प्रवचन जे आहे ज्ञानदानाचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांनी घरी बसल्या त्याचं श्रवण करावं। कोरोनाची महामारी जी आहे इथं प्रत्येकाच्या पुढे भेडसावत आहेत। प्रत्येक मनुष्य विचार करत बसलाय, बरेच दिवस गेलेत, बराच कालावधी गेला, मानमोडी, प्लेग, पटकी यापासून असा रोग कधी आला नव्हता आणि यावर्षी हा रोग या ठिकाणी आलेला आहे। तेव्हा यातही आपल्या प्रवचनाला म्हणा, कीर्तनाला म्हणा, उजाळा मिळावा या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केला। शतशः त्यांना धन्यवाद। कॅमेरामॅन असेल, मार्गदर्शक असतील, संकल्पना ज्यांनी केली ती असतील, त्या सर्वांना धन्यवाद देतो। मास्क म्हणजे एक प्रकारचं मराठी भाषेत सांगायचं म्हणजे जसं बैलाला मुस्क असतं, ते बैल कुठल्या प्रकारचं काही खात नाही, जे धान्य खाण्यासारखं आहे त्याला ते खाता येत नाही, तो खाऊ नयेत, त्याने आऊत वढाव सरळ याकरता तो शेतातला मालक त्या बैलाला मुस्क घालत असतो। त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला या रोगाने मुस्क घातलंय। तेव्हा या रोगावर मात करण्याकरता प्रभावी औषध म्हणजे नामचिंतन, हेच भवरोगाचे औषध। जन्म जरा तुटे व्याध अनेक काही नोये बाद करील वर षडवर्गा, किंवा ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचन सेवी, भवरोग आयशी जाय अनेक काय क्षुल्लके
भवरोगासारखा रोग या नामचिंतनाने निवृत्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याला भूताची पीडा सुद्धा होत नाही. असं हे भगवंताचं नामचिंतन आहे. आणि म्हणून भगवंताचं नामचिंतन घेता यावं, करता यावं. खरं म्हणजे हा कालावधी असा पुढे असा आला आहे आपल्यासमोर. आज 2 दिवस झालेत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये गणपतीची स्थापना केली जाते. गणपतीला घरी आणलं जातं. एवढे 10-11 दिवस सगळी मंडळी गणपतीच्या सेवेमध्ये रंगलेली असते. म्हणजे एक प्रकारे साधना करत असतात. भले ते मग पारमार्थिक असो नसो, पण या 10-11 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरात तो गणपतीची आरती, सुचिरभूतता, घरामध्ये रंगरंगोटी केलेली असते आणि गणपतीची उपासना केली जाते. असं गणपती हे आराध्य दैवत आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आहेच. मी तर असं म्हणेल प्रत्येकाच्या घरात तर गणपती आहेत, पण प्रत्येकाच्या मनातही गणपती आहे. प्रत्येकाच्या मनातही गणपती आहे. म्हणून गणपतीची उपासना घडावी. गणपतीचं स्वरूप लक्षात घ्यावं. गणपती जे आहे त्यांची शक्ती किती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्यांच्याकडे आहेत असे गणपती म्हणजे सामान्य नव्हे. ज्ञानोबरायांनी गणपतीची तुलना करत असताना असं म्हटलेलं आहे, ज्याची बुद्धी व्यापक, ज्याचं अंतःकरण व्यापक, ज्याचा देव व्यापक, त्याची बुद्धी सुद्धा व्यापक. बुद्धी व्यापक आहे. व्यापक दृष्टीने विचार करत असताना आपण आपला गणपती मर्यादित घरापुरता म्हणा, आपल्यापुरता म्हणा एवढा समजत असतो. पण ज्ञानोबरायांचा गणपती म्हणजे जे विश्वाचं स्वरूप आहे, हा ज्ञानोबरायांचा गणपती आहे. आणि विचार करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराय पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे, देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू. याच्या अगोदरची ओळी आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वतः विद्या आत्मरूपा. ओम नमोजी आद्या, ओम नमो तुम्हाला नमस्कार असो, पण कोणाला? आद्या, जो सगळ्यांच्या अगोदर आहे, ज्याच्या अगोदर कोणीच नाही त्याला आद्य असं म्हणतात. ज्याच्या अगोदर कोणी नाही असा जो अनादी, म्हणजे ज्याच्या आधी कोणी नाही त्याला म्हणायचं अनादी. तोच एक होता. विश्वाची निर्मिती करण्याच्या अगोदर तोच एकटा त्याच्या स्वरूपात त्याच्या महिमानामध्ये होता. पण त्याला असं वाटलं आपण अनेक रूपाने व्हावं, अनेक रूपाने नटावं. आणि म्हणून तो भगवान परमात्माच, तो गणपतीच अनेक रूपाने नटला. भगवान परमात्मा म्हणजे गणेशच आहेत. अनेक रूपाने नटला. देव नटला नाना परी भरवून उरला चराचरी. चर आचरामध्ये तो भरून उरलेला आहे. नाना रूपामध्ये तो नटलेला आहे. म्हणून ज्याला नाना रूपामध्ये ज्याचं दर्शन झालं त्या भगवंताचं, ते संत महात्मे सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी बाप रखमा देव रुखून बांधली केशी. ज्ञानोबराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याला आम्ही अनंत रूपामध्ये पाहिलं, अनंत वेशामध्ये मी पाहिले. त्याला सगळ्या रूपामध्ये तूच आहे. जेवढी जगामध्ये तुम्हाला रूप दिसतात, काही जड रूप असतील, काही स्थावर असतील, काही चर असतील, काही अचर असतील. चरामध्येही तूच आहे आणि अचरामध्येही तूच आहे. चर म्हणजे चालणारे, अचर म्हणजे न चालणारे. पाषाणादिक जे आहेत ना, हे न चालणारे आहेत, त्याच्यातही तूच आहेत. वृक्षादिक आहेत, ते सुद्धा न चालणारे आहेत, त्याच्यातही तू आहेत. पक्षादिक जाती जे आहेत या चर म्हणजे चालणारे आहेत. मग सर्पादिक, वृश्चिक म्हणा, विंचू म्हणा, वाघ, सिंह इत्यादी जे प्राणी आहेत हे चालणारे आहेत, चालणारे आहेत, चर आहेत, त्यातही तूच आहेत. आणि तुम्ही आम्ही जो आहोत तुमच्या आमच्यातही तूच आहेत. म्हणजे धरिलेली सोंगे अवघे यांनी पांडुरंगी. त्या भगवान परमात्म्यानेच अनेक प्रकारची रूप धारण केली. ही सोंग त्याचीच आहेत, ही रूप त्याचीच आहेत. आणि म्हणून तोच भगवान परमात्मा गणपती स्वरूपामध्ये प्रगट झालेला आहे आणि जगत रूपाने तोच त्या ठिकाणी नटलेला आहे. म्हणून जो अनादी आहे, अनादी. ओम नमोजी आद्या, आद्या आहे, त्याच्या अगोदर कोण आहे.
मग जय जय संवेद्या ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या. आता वेदाचा प्रतिपाद्य विषय म्हणजे भगवान परमात्माचा आहे. प्रतिपाद्य विषय सोडून जो काही बोलत नाही त्याला म्हणायचं प्रतिपाद्य प्रतिपादक. प्रतिपादक म्हणजे जो प्रतिपाद्य आहे त्याचं विवेचन करणारा, त्याच्यावर बोलणारा, त्याला काय म्हणायचं प्रतिपादक. आणि ज्याच्या संबंधाने बोलतो तो आहे प्रतिपाद्य. तेव्हा वेद जो आहे हा भगवान परमात्म्याच्या श्वासातून निर्माण झाला. जयाचने श्वासी जन्म झाले वेदराशी, ज्याच्यापासून निर्माण झाले वेद. असं वेद जो आहे तो भगवान परमात्म्याचं अखंड गुणगान करत असतो, सतत भगवंताचं चिंतन करत असतो. म्हणून बहुवेदी जाण साही शास्त्र कारण 18ही पुराण हर्षी गाती. भगवान परमात्म्याचं गुणान्वान करत असतात, भगवान परमात्म्यालाच गातात. म्हणून वेदाचा प्रतिपाद्य विषय जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा जो आद्य आहे तोच आहे. मग असा जो आद्य आहे त्या आद्याला जाणणारा कोण? जो आद्य आहेत ना त्याला जाणणारा कोण? जाणणारा जो आहे तो त्याच्या अगोदर असावा किंवा त्याच्या समकाली असावा. त्याच्या समकालात आहे त्याच्या अगोदर नाही. मी तुम्हाला जाणतो म्हणजे एक तर मी तुमच्या अगोदर असेल किंवा तुमच्या समकाली असेल. पण तुमच्या समकाली जर नाही आणि तुमच्या अगोदरही मी नाही आणि तुम्ही गेल्यानंतर जरी मी आलो तर तुम्ही कसं आहात तुमच्या संबंधाने मला बोलता येणार नाही, बोलता येणार नाही. मग वेद जो बोलतो आहे हा भगवंताच्या पासून झाला. म्हणजेच भगवान परमात्मा वेदाला सुद्धा कळाला नाही, कळाला नाही. म्हणून पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जीवा जीवा देव काव विटीवर लोहा. वेदाला कळला नाही, वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुहे तुझला प्राप्त कैसे. जेथे मन पाऊन पांगुळले राती विन मावळले रविशेषी. जेथे वेदमुखे झाले मन पाऊन पांगुळले राती विन मावळले रविशेषी. म्हणून वेदाला सुद्धा कळलं नाही. मग जो कोणालाच कळत नाही मग तू कळला नाही का तर ज्ञानोबराय म्हणतात कळाला ना. त्याला दुसरा नाही कळाला कोणाला, पण दुसरं त्याला कोणी जाणत जरी नसलं तो जो स्वतः स्वतःला जाणण्याकरता समर्थ आहे म्हणून स्वसंवेद्या, स्वतः स्वतःला जाणण्याकरता समर्थ आहे. असं कोण? आत्मरूपा. असा जो आत्मरूप आहे तो समर्थ आहे जाणण्याकरता. म्हणून असा कोण गणपती त्याचं वर्णन करत असताना जो ओंकार आहे, ओंकार त्याला ओम नमो जी आज्ञा म्हणतो ना तो ओंकार जो आहे ना, देवा तूच गणेश, तूच गणपती आहे. मग कार्य काय वर्णन करायचंय. तुम्ही गणपती आहात, तुम्ही देव आहात, विश्वाची निर्मिती करणारे आहात. पण विश्वाची निर्मिती केल्यानंतर पुढचं का? ठिकाणी एका ठिकाणी बसून राहायचं का? तुम्ही जसं घर बांधलं घरातच बसून राहणार का? नाही. पुढे काय? या विश्वामध्ये जे जे काही प्राणी आहेत त्या प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी जी बुद्धी आहे, मग ते पशवादिक असतील किंवा माणसं असतील, नरनारी असतील, त्या सगळ्यांच्या ठिकाणी जी बुद्धी आहे या बुद्धीचं प्रकाशन करणारा म्हणजे भगवान गणेश आहे. या बुद्धीचं प्रकाशन करणारा भगवान गणेश आहे. म्हणून सकल देवा तूची गणेश सकल मती प्रकाश, मती म्हणजे बुद्धी, या सगळ्यांच्या बुद्धीचं प्रकाशन करणारा तो आहे. पण प्रकाशन करणं बुद्धी, मग आता ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये त्याचा विकास होतो तो म्हणजे बुद्धीच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून होतो. मग कुणी कीर्तन क्षेत्रामध्ये असतील, कुणी प्रवचन क्षेत्रामध्ये असतील, कुणी कथा क्षेत्रामध्ये असेल, कुणी वादक क्षेत्रामध्ये असेल, कुणी गायक क्षेत्रामध्ये असेल, म्हणजे कला क्षेत्र असेल किंवा प्रवचन कीर्तन या क्षेत्रामध्ये असेल. याहीपेक्षा व्यवहारामध्ये सुद्धा अनेक माणसं आहेत ना. कुणी क्लार्क असेल, कुणी कलेक्टर असेल, कुणी प्रांत असेल, कुणी जिल्हाधिकारी असेल, कुणी अभियंता असेल, म्हणजे नगरसेवक, महापौर, खासदार, आमदार, पंतप्रधानापर्यंत ही जी मंडळी वरती गेली ना, कशामुळे गेली? केवळ बुद्धीमुळे.
कशामुळे? बुद्धीमुळे. आणि या प्रत्येकाच्या बुद्धीचं प्रकाशन करणारा भगवान गणेश आहे. भगवान गणेश आहे. प्रत्येकाची बुद्धी जी प्रकाशित होते ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या बुद्धीचं प्रकाशन करणारा तो आहे. तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे, ही आतून जी स्फूर्ती मिळते बुद्धीला आणि बुद्धी त्याकरता प्रवृत्त होते. बुद्धी प्रवृत्त झाली का ती व्यक्ती त्या कार्याकरता प्रवृत्त होते. जर बुद्धी प्रकाशित झाली नाही तर ती व्यक्ती त्या कार्याकरता प्रवृत्त होत नाही. कोणतंही कार्य असू द्या. म्हणून आता कोरोना आहे, जिकडे तिकडे कोरोना आहे, या कोरोनाग्रस्ताला काय केलं पाहिजे, काय पुरवलं पाहिजे, अशी बुद्धी जी आहे ही मुख्यमंत्र्याच्या ठिकाणी निर्माण होते. मग या लोकांना धान्य घर बसल्या मिळालं पाहिजे, यांना काय सुविधा मिळाल्या पाहिजे. मग ही बुद्धी जी निर्माण झाली त्या बुद्धीचं प्रकाशन करणारा भगवान गणेश आहे. मित्रांनो, नास्तिक मनुष्य जेव्हा म्हणतो देव नाही ना, त्याची सुद्धा बुद्धी प्रकाशित करणारा कोण आहे? भगवान गणेशच आहे. असं का म्हणावं त्याने? त्याच्या बुद्धीला तेवढी चालना मिळाली. तो म्हणू लागला देव नाही, त्याच्या बुद्धीचं प्रकाश भले मार्गाने होत नाही, पण त्याच्या बुद्धीचं प्रकाशन करणारा तोच आहे. प्रत्येकाच्या बुद्धीचं प्रकाशन करणारा तो आहे. म्हणून देवा तूची गणेश सकलार्थ मती प्रकाश, सगळे अर्थनाम जे बुद्धीमध्ये स्फुरण पावेल ते. परमार्थातला अर्थ तर आहेच. अर्थनाम नुसतं द्रव्य नव्हे, अर्थ म्हणजे जे तुम्ही वाचता, वाचल्यानंतर त्या ओवीचा म्हणा, त्या अभंगाचा म्हणा, त्या कथेतील सारांश म्हणा, जो अर्थ तुमच्या ठिकाणी निर्माण होतो, तो अर्थ भगवान गणेशाने तुम्हाला दिलाय. भगवान गणेशाने दिलाय. आणि म्हणून व्यास महाराजांनी जेव्हा महाभारत ग्रंथ लिहित असताना लेखक कोण असावा याकरता निवड केली ती गणपतीची. भगवान गणेशाची निवड केली आहे. आणि भगवान गणेशाने सांगितलं ठीक आहे, तुमचं म्हणणे मी मान्य करतोय, लेखनाचं काम मी करतोय, पण एक माझी अट आहे. म्हटले काय? माझी लेखणी थांबता कामा नये. लेखणी थांबली, तुम्ही विचार करायला लागला, लेखणी थांबली का मी उठून जाणार. ते काय कीर्तन प्रवचन नाही, उठून नका जाऊ म्हणून उठून जाणार. व्यासांचं ठीक आहे, काय हरकत नाही. माझी एक अट आहे, कोणताही श्लोक तुम्ही मी लिहित असताना जो मी बोलेल ना त्या श्लोकाचा अर्थ जाणून लिहायचा. मग तो अर्थ जाणण्याकरता गणपतीला विचार करावा लागायचा, तेवढ्यात व्यास दुसरा श्लोक निर्माण करून ठेवायचा. म्हणजे भगवान गणेश बुद्धिमान आहे, बुद्धीची देवता आहे. कर्पूर गौरम करुणावतारम. भगवान शंकराचे ते चिरंजीव आहे. खरं म्हणजे सगळ्यांच्या पाठातली आरती आहे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी. जो सुख करतो म्हणजे सुख देतो आणि दुःखाचं हरण करतो. असं गणपती कोणाला नको आहे? प्रत्येकाला सुखच पाहिजे आणि सुख तर गणपती बाप्पा देतात. बरं, आपल्या जीवनात जे दुःख आहेत ना, पहिले घालवायचं आणि दुसरं द्यायचं, दुःख घालवायचं आणि सुख द्यायचं. बरं, ते दुःख घालवत असताना किती घालवायचं का त्याची वार्ता म्हणजे त्याची बातमी सुद्धा कानावर येणार नाही का दुःख राहिलं म्हणून. वार्ता नुरवी, सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी. आणखी का पुढे काय? पूर्वी. काय पूर्ण करतोय? नुरवी पूर्वी. काय? प्रेम. सर्वांना प्रेम देऊन टाक. गणपती पुढे भजन करणारे गातात, ते प्रेमाने गातात. असे गणपती बाप्पा आहेत. त्या गणपती बाप्पाचं ज्ञानोबाला तोंड भरून असं वर्णन करतात. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाश. ज्ञानोबा म्हणतात मी हे जे बोलतो ना, मी काही फार मोठा नाही, मी एक दास आहे. आणि कोणाचा दास आहे? मने निवृत्ती दासू अवतारी जो. मी निवृत्तीनाथांचा दास आहे. ऐका ऐका मी बोलतोय. मग गणपतीचं वर्णन केले, सुंदर असं वर्णन केले. अष्टादश पुराणे. पुराण किती आहे? 18. 18 म्हणजे 18 पुराण आहेत. आणि मग ती 18 पुराण म्हणजे गणपतीच्या अंगावर असलेले अलंकार दागिने आहेत. अष्टादश पुराणे तीच मणी भूषणी. ही भूषण आहेत गणपतीच्या अंगावर. कोणकोणती भूषण आहे? पद पद्धती खेळणे प्रमेय रत्नाची. पद पद्धती म्हणजे प्रमाणे आहे.
स्मृती तिचे अवयव. बघा काय ज्ञानोबारांच्या गणपतीची तुलना अशी. ज्ञानोबाराचा गणपती कोणता आहे त्याचं वर्णन करत असताना पहिले तर मी बोललोच आहे. पण शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. जे वेदापासून आपल्या देवापासून निर्माण झालं ना ब्रह्मापासून त्याला काय म्हणायचं शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. तीच मूर्ती आहे वेद. ते तर वर्ण वपू निर्दोष निर्वत असते. वपू म्हणजे काया आणि वर्ण म्हणजे रंग. गणपतीचा रंग आहे. स्मृती तिचे अवयव. स्मृती अवयव देखा अंगिक भाव. ते तर लावण्याची ठेव अर्थ शोभा. जे लावण्य आहे कोणतं लावण्य अर्थ जो अर्थ आहे ना हे लावण्य हे सौंदर्य. आणि मी सांगतो महाराजा त्याच्या सौंदर्याने लोकांना आवडत नाही. लोक त्याच्या सौंदर्याने प्रभावित होत नाहीत. त्याने सांगितलेल्या अर्थाने प्रभावित होतात. त्याच्या अर्थाने प्रभावित होतात. असं ज्ञानोबारांनी गणपतीचं सुंदर असं वर्णन केलंय. ते वर्णन करून आपला वेळ घेत नाही. अशी गणपती बाप्पा सुख देणारे आणि दुःखाचं हरण करणारे. जर गणपतीची अवहेलना केली निंदा केली तर मात्र दुःख पदरात पडतं. मग तुम्ही जाणीवपूर्वक अवहेलना करा, जाणीवपूर्वक निंदा करा किंवा सहज बोला, त्याचं फल दुःखाचं तुम्हाला मिळणार आहे. मला प्रसंग सांगतो छोटासा. गणपती बाप्पाचं वाहन आहे उंदीर वाहन आहे. गणपती बाप्पाच्या अवयवाचा तुम्ही विचार करा. गणपती बाप्पाचे जे डोळे आहेत ते बारीक आहेत. गणपती बाप्पाचे कान मोठे आहेत. गणपती बाप्पाची सोंड आहे आणि गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे. पाहतो का कान मोठे का मोठे ते याचं कारण आहे. ज्याला सगळ्यांचं कान आम्ही साठवायचं आहे ऐकायचं आहे सगळ्यांचं त्याला त्याचे कान मोठे असावे लागतात. हलक्या कानाची माणसं चालत नाहीत. मोठ्या कानाचे म्हणजे निंदा पचवता आली पाहिजे आणि स्तुती पचवता आली पाहिजे. त्याकरता कान मोठे असावे लागतात. मोठे म्हणजे पचवण्यासारखे. गणपती बाप्पाचे डोळे बारीक आहेत. डोळे का बारीक? ज्याला सूक्ष्म पाहायचं आहे, ज्याचे सूक्ष्म नजर आहे, सूक्ष्म नजरेच्या माणसाला पाहत असताना डोळे बारीक करून पाहावं. तसं तुमच्या आमचं त्या गणपती बाप्पाला चिंतन करायचं, सूक्ष्म चिंतन करायचं आहे. कसे पारमार्थिक आहेत का, चांगले आहेत का, यांनी यांच्या जीवनात काही केलं का, शेवटी जाताना काय घेऊन जाणार आहेत का, जे जाणार आहेत ते केलं का, इथे राहणारच म्हणून ठेवलं. हे सगळं सूक्ष्म नजरेने गणपती पाहत असतो. तुम्ही काय करतात की म्हणतात लोक पाहत नाहीत, पण गणपतीला सगळं दिसतं. देवाला काय दिसणार नाही. आपल्याला वाटतं की दुसऱ्याला दिसत नाही, पण देवाला सगळं दिसतं. सगळं दिसतंय. सूक्ष्म नजर आहे. सोंडीबद्दल नंतर बोलणार आहे. आणि गणपतीचं पोट मोठं आहे. का मोठं आहे? त्याचं कारण ज्याला अनेकांचे अपराध साठवता येतात त्याचं पोट मोठं ठेवावं लागतं त्याला. अनेकांचे अपराध, कोणी काय बोलेल, कोणी निंदा करील, कोणी चोर म्हणेल, कोणी काय म्हणेल, सगळ्यांचं ऐकून घ्यायचं, बस पोटात साठवायचं. कुणी असो तो काही म्हणू, त्याच्याकडे पाहायचं नाही, पोटातच साठवलं जायचं. हा असा तो तसा, त्याने असं केलं, याने असं केलं, काही पाहिजे नाही, सगळं साठवायचं. तसं गणपती सगळ्यांचे अपराध साठवतो. म्हणून तर गणपतीची उपासना केली जाते 10 दिवस. बाबा गणपती बाप्पा, वर्षभरात माझ्याकडून काही घडलं असेल, अपराध घडले असतील, चुका घडल्या असतील, पाप झाला असेल, देवा क्षमा कर बरं. सगळं पोटात साठव. जशी आई मुलाचे सगळे अपराध आपल्या पोटात साठवते, तसं तुम्ही आम्ही लेकरं आहोत आणि गणपती बाप्पा आई आहे, सगळ्यांचे अपराध आपल्या पोटात साठवते. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. गणपती बाप्पाचं वाहन वगैरे मी बोलून गेलो. उंदरावर बसून चालले असताना गणपती बाप्पा त्या उंदरावर पडले. कोणी पाहिलं नाही.
पण वर चंद्र होत. चंद्राने पाहिलं. चंद्राने पाहिल्याबरोबर चंद्र हसला. जसं म्हणून सायकलून पडल्यानंतर पडल्याच्या कुठं लागले हे पाहत नाही, आपल्याला कुणी पाहिलं का हे पाहत. तसं गणपती खाली पडल्याबरोबर आपल्याला कुणी पाहिलं का, कुणीच पाहिलं नाही. पण चंद्र हसल्याबरोबर गणपतीने वर पाहिलं आणि चंद्र हसला. मग उपेक्षेने हसला, उच्चष्टेने बोलला, उच्चष्टेने हसला. चंद्राला शाप देऊन टाक, जा, मी खाली पडलो, मला हसला ना, तुझं तोंड जो पाहिल त्याच्यावर संकट येईल, आळ येईल. शाप देऊन टाकला चंद्राला. चंद्र म्हटलं महाराज सगळे लोक मला पाहणार, पण सगळ्यावर आळ येईल, काहीतरी येऊ शाप द्या. म्हटलं मग असं करा, गणेश चतुर्थीला जर तुझं तोंड पाहिल किंवा संकट चतुर्थीला जर तुझं तोंड पाहिल त्याच्यावर आळ येईल. पण मला त्या दिवशी तर सगळंच तोंड पाहिल्याशिवाय जेवत नाही संकट चतुर्थीला. मग गणपती म्हटले पुन्हा सांगतो, त्या दिवशी गायीच्या खुरामध्ये साचलेलं पाणी, त्या पाण्याचं तुझं प्रतिबिंब पाहिजे, त्याच्यावर कुठल्या तरी प्रकारचा आळ येईल. मग चंद्राला बरं वाटलं, आता काय कोणी पाहणार नाही. पण योगायोगाने भगवान श्रीकृष्णाने बरोबर गायीच्या मागं असताना गायीच्या खुरात साचलेलं पाणी पाहिलं, त्या चंद्राचं प्रतिबिंब पाहिलं. बरेच दिवस गेले, बराच काळ गेला. कंसाधिकाचं हनन केलं. भगवान स्वतंत्र नगरी बांधून द्वारकेत राहू लागले. रुक्मिणी स्वयंवर झाला, रुक्मिणीबरोबर लग्न झालं आणि पुढे भगवंतावर आळ आला. त्याच द्वारकेमध्ये राहणारा अतिशय धनसंपन्न सत्राजित नावाचा शेठ मोठा सावकार होता आणि त्याच्याकडे श्रीमंतक मणी होता. श्रीमंत तो म्हणे दररोज 5 का 10 भार असं सोनं द्यायचं. त्याच्यामुळे तो श्रीमंत होता. कृष्णाने पाहिलं, कृष्णाने सांगितलं अरे 10 मणी माझ्याकडे असेल तर बऱ्याच लोकांना मला जेवायला घालता येईल. तो दिला नाही. त्याने एक दिवस प्रसन्न नावाचा, काही ठिकाणी बंधू म्हटलं, काही ठिकाणी मुलगा म्हटलंय, गळ्यामध्ये घालून शिकार करण्याकरता गेले आणि शिकार करता करता नेमका वाघाने त्याच्यावर झडप घातली. त्याला खलास केला आणि तो मणी घेऊन वाघ निघाला. पुढे जाता जाता एका अस्वलाची भेट झाली आणि त्या अस्वलाने पाहिले याच्याकडे श्रीमंतक मणी आहेत. त्या अस्वलाने याच्याबरोबर वाघावर युद्ध केलं आणि वाघाला खलास केलं आणि श्रीमंतक मणी त्या अस्वल घेऊन गेले. पुढे पाहिलं तर तो परत आला नाही. प्रसन्न बऱ्याच लोकांना घेऊन पाहिलं त्या वनामध्ये, तर श्रीमंतक मणी नाही, पण प्रेत मात्र त्या ठिकाणी दिसलं. प्रेत पाहिलं त्यांनी. मग कोणी मारलं असेल तर वाघाची पावलं पाहिली, वाघाने मारले. पुढे गेलं थोड्या अंतरावर तर श्रीमंतक मणी नाही, ते वस्त्र पडलेले आहेत आणि पुढे गेल्यानंतर पाहिलं तर वाघाचंही प्रेत पडलेलं पाहिलं आणि त्या ठिकाणी अस्वलाची पावलं पाहिली. काय भानगड. पण त्यांच्या लक्षात ते आलं नाही. त्यांनी कृष्णावर आळ घेतला आणि भगवान कृष्ण तो आळ घालवण्याकरता शोधात निघाले. सगळं पाहिलं त्यांनी. वाघाने मारलं, अस्वलाने नेलंय आणि त्या शोधार्थ भगवान परमात्मा पाताळामध्ये गेले. ते अस्वल पाताळात राहत होतो म्हणजे जांबुवंत होता आणि भगवान त्या विवरातून आतमध्ये गेलेत. तो मणी असा त्या ठिकाणी होता. त्याची मुलगी होती, त्या मुलीच्या हातात तो मणी पाहिला भगवान परमात्म्याने आणि तिने आपल्या बापाला म्हणजेच जांबुवंताला हाक मारली. जांबुवंत धावून आला. दोघांचं युद्ध झालं. युद्धामध्ये जांबुवंत हरल्या गेलेत आणि सांगितलं कोण आहात तुम्ही. म्हटलं मी श्रीकृष्ण आहे. नाही, मला रामा अवतारामध्ये रामाने सांगितलं, मी रामा अवतारामध्ये रामाला म्हटलं होतो एवढं मोठं युद्ध झालं पण माझ्याबरोबर युद्ध करणारा तुम्ही मला मिळाला नाही होता. रामाने सांगितलं तुझी इच्छा मी पूर्ण करेल आणि द्वापार युगामध्ये मी येणार आहे आणि म्हणून मी श्रीकृष्ण आहे असं जरी भगवान म्हटले पण मला रामरूप दाखव. तेव्हा भगवान परमात्मा त्याला रामरूप दाखवतात आणि मग
जांबवंत नावाची मुलगी, जांबवंत भगवान श्रीकृष्णाला देतात, तो अंधन म्हणून श्रीमंतक मणी देतात. म्हणजे गणपती बाप्पा जर त्यांचा कोप झाला तर त्याच्यावर विघ्न येतात, संकट येतात. अशी गणपती बाप्पा आहेत. म्हणून त्यांचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे. प्रत्येकाच्या घरी गणपतीची स्थापना झालेली आहे. 2 दिवस झाले आहेत. आजची ऋषीपंचमी आहे, ऋषीपंचमी, आणि ती सेवा माझ्याकडे दिली आहे. आणि मी बोलत होतो की गणपतीच्या सोंडेचं वर्णन ज्ञानोबारायांनी 17व्या अध्यायाच्या 4थ्या ओळीमध्ये केलं आहे. मी बोलू, गणपतीच्या अंगाचं वर्णन करत असताना कानाचं, डोळ्याचं वर्णन केलं, पोटाचं वर्णन केलं, आणि सोंडीचं वर्णन, जे तुझ्या विषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड, जे तुझ्याविषयी मूढ म्हणजे अज्ञानी आहेत, त्यांच्याकरता तुझी सोंड वाकडी आहे. वक्रतुंड म्हणजे वाकडी आहे. ज्ञानी अशी अखंड उजूची अशी, आणि ज्ञानी माणसाला ती सोंड सरळच आहे काही स्वरूपाची, तिथं काही फरक नाही, सारखीच आहे सरळ. आता गणपतीविषयी मूढ म्हणजे अज्ञान. जगामध्ये 2 प्रकारचे वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक वर्ग आहे अज्ञानी आणि एक वर्ग आहे ज्ञानी. अज्ञानी म्हणजे जो देवाला मानतच नाही, तिथं तो एकदम अज्ञानी बरा. इथं मूढ हा शब्द आहेत ना, मूढ शब्द हा 4 वाक्याला सुद्धा लागू पडत नाही, पामराला नाही. मूढ म्हणजे याला काहीच कळत नाही. देव काय, धर्म काय, कीर्तन काय, प्रवचन काय, काही नाही, काहीच नाही. तो म्हणतो काहीतरी आहे उगाच. देव असता तर बोलला असता. देवाला का दिसत नाही का? एवढे लोक कोरोनाने हैराण झालेत, देव का झोपला का? याला काय म्हणायचं? याला पामर आहे म्हणता येत नाही. मग हा एकदम जड आहे, जड. जड मूढ हा शब्द आहेत ना, ज्ञानोबारायण सुद्धा अभंगामध्ये जड हा शब्द वापरला, मूढ शब्द. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. ज्ञान होईल ज्ञानेश्वरी वाचल्यावर मूढ माणसाला, पण कोणत्या? किती मूढ, अति मूर्ख, किती मूर्ख, दगडासारखा. म्हणजे दगड कसा आहे? मूढ आहे, मूढ. त्याला उचला, ठेवा, फेका, रोवा, डोक्यावर घ्या, पायाखाली घ्या. दगड काय म्हणतो का? दगडावर पाय द्या, दगडावर नाचा, दगड डोक्यावर घ्या, दगड फेका, दगडावर कोणती क्रिया करा, दगड काही म्हणत नाही. त्याला काय म्हणायचं? मूढ, अति मूर्ख त्या दगडा, अतिशय मूर्ख दगड. मला वाटतं ज्ञानोबा काही कल्पना करतो दगडाची सुद्धा. म्हणजे मूर्ख दगड म्हटला की त्याच्यापेक्षा मध्यम दगड, त्याच्यापेक्षा चांगला दगड, दगड, मूर्ख दगड. तुम्हाला सांगत असतो काय दगड हे आपल्याला कळत नाही, पण जे भिंती बांधण्याचं काम करतात त्यांना ते दगड कळतात. ते दगड असे असतात. काही दगड जो आहेत ना, त्या भिंतीच्या थरावर ठेवला का बरोबर बसतो. त्याला काय म्हणायचं? शहाणा दगड. शहाणा दगड आहे. जिथं बसवायचा तिथंच बसला, कुठं प्रवचनात बसला, कीर्तनात बसला. कोणता दगड? शहाणा दगड. तो कीर्तना प्रवचनात बसतो, चांगल्या माणसात बसतो, तिथं भगवंताचं नामचिंतन चाललं तिथंच बसतो. शहाणा दगड नेमका बसला. काही दगड तर असे आहे का ते कोपऱ्याला जरी बसवले तरी बसतात, मध्ये बसवले तरी बसतात, असे दगड आहे. म्हणून ती काही माणसं असं म्हणत असतात, आपण म्हणजे चौरंगी चिरा. चौरंगी चिरा म्हणजे कुठे बसला, तमाशात बसला तरी बसला, शनिवार बसला तरी बसला, कीर्तनात बसला तरी, कीर्तनातही सगळ्याच्या पुढं आणि तमाशातही सगळ्याच्या पुढं. हा शहाणा दगड सगळ्यांच्या पुढं. दुसरा दगड असा आहे मूर्ख दगड. तो कारागीर त्याला घेतो हातामध्ये, पाहिजे त्या आकारात त्याला घडवतो आणि बरोबर त्या थरावर बसवतो. म्हणजे हा थोडा मूर्ख दगड, अतिमूर्ख. अतिमूर्ख दगड आहे ना, तो त्या कारागिराने घेतला, फोडायला गेला, जसा पाय तसा फुटत नाही, भल तिकडे फुटतो. एकटा फुटत नाही, 10-5 जणांना घेऊन फुटतो. एकटा नाही फुटत, तो 10-5 जणांना घेऊन फुटतो. मूर्ख दगड. मग तो कारागीर विचार करतो त्याचा वापर कुठं करावा, काय उपयोगात आणा.
मग दोन्ही दगडांच्या म्हणजे दोन्ही थरांच्या मध्ये जी रिकामी जागा असते त्या टाकायला त्याला भर असं म्हणतात. भरीला टाकावं मध्ये टाकतो, पण तो असा असतो की थराच्या दगडांनी तोंड अशी वरती करू. भरीला टाकला तरी त्याला आता 2-3 माणसं आहेत, एक टाळकरी म्हणून घ्यावा भरीला, पण हातांची तोंड वरती करू. अति मूर्ख. ज्ञान मूळच आहे अज्ञानी. अज्ञानी तो जगात देव मानत नाही, काहीच मानत नाही. मग त्याला म्हटलं देव नाही हो, आपणच देव. मी म्हणतो आपण म्हणतो तरी बरं आहे. याच्यापेक्षा म्हणतो ईश्वरोहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. मीच ईश्वर आहे, मी सिद्ध आहे, मी सुखी आहे. इतका फुगतो ज्ञानोबराय वर्णन करतात. आढ्यव बीज नावा नसती कोणेशु सदृश मया. आढ्यता येते माझ्यासारखं कोण आहे? कोण असते माझ्यासारखं कोण आहे सांगा? आढ्यता येते. सुंदर असं वर्णन केलंय. मी ईश्वर आहे, मी भोगभूमीचा राहो. ही भोगभूमी आहे जी पृथ्वीलोक म्हणजे भोगभूमी आहे, त्या भूमीचा मी राजा आहे. कसला ईश्वर, कसला वेद आणि कसलं काय हे काही मानत नाही. ईश्वर कुठं आहे? मीच देव आहे असे म्हणणारे मूर्ख. जे तुझ्या विखी मूढ तया लागे तू वक्रतुंड. त्यांच्याकरता तुझी वाकडी सोंड आहे. वाकडी सोंड म्हणजे जो वाकडं वागतो ना त्याच्याकरता वाकडी सोंड, आणि जो सरळ माझ्याविषयी वागतो ना त्याच्याकरता सरळ. ज्ञानी अशी तरी उदंड उदूच असे. म्हणून सगळ्यांना आनंद देणारा, सुख देणारा भगवान गणेश आहेत. सेवा करण्यास योग्य तेच आहेत. गजाननम भूतगणादिसेवितम कपीत जंबू फलचारु भक्षणम उमासुक्तम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वरपाद पंकजम. गजाननम गणपतीला बरेच असे नावाने केले. गजाननम म्हणजे अनन्नम, ज्याचं तोंड हत्तीचं आहे त्याला काय म्हणायचं? गजानन. गज आनन. गणपती, गण अधिक पती. जे गण आहेत त्या गणांचा पती म्हणजे मालक, त्याला गणपती म्हणतात. गजवदन. गजवदन, गज म्हणजे हत्ती, वदन म्हणजे तोंड. ज्याला हत्तीचं तोंड आहे त्याला काय म्हणतात? गजवदन. अशी कथा आहे. कथा सर्वांना माहीत आहे. तेवढी कथा सांगतो, सेवा समर्पण करतो. आपला टाइम संपुष्टात आलेला आहे. भगवान शंकर आहेत, पार्वती आई साहेब आहेत. पार्वती आई साहेब म्हणते का हो, तुम्हाला काम करण्याकरता तुमचे गण आहेत, शिवगण आहेत. काही काम सांगायचं म्हटलं पटकन गणाला सांगतात, गण काम करण्याकरता जातात. मी कोणाला काम सांगावं? मला काम सांगण्याकरता कोणीच नाही. भगवंत आपल्या चिंतनामध्ये आहे ते काय लक्ष देत नाहीत, गेले बाहेर चिंतना करता. इकडे आई साहेबांनी विचार केला आपल्याला कोणीतरी गण असावा, काम करणारा असावा, सेवक असावा. म्हणून आई साहेबांनी काय केलं, स्नान करायचं आहे. पण स्नान करते जर कोणी आलं तर मग दराजवळ कोणते रक्षित पाहिजे. मळी काढली, अंगाची मळी काढली आणि त्याचा गणपती तयार केला. काय वेळेला असा प्रश्न निर्माण होतो, अंगाची मळी काढली म्हणजे मळ काढला आणि त्याचा गणपती तयार केला. मग एवढा मळ पारबद्ध झाला होता का? आंघोळ करत होती का नव्हती? मळ या शब्दाचा अर्थ सहज लिलेने जे करता येतं त्याला मळ असं म्हणतात. काय म्हणतात? मळ. अरे जी कर्तुमा अर्थात भगवंताची सत्ता येऊन सगळ्या जगाची निर्मिती करते, त्याला गणपती करणं काय अशक्य आहे? सहज लिहिणे करता येत त्याला मळ असं म्हणतात. उदाहरणाने सांगायचं म्हटलं, समजा निवडणुकीचा प्रसंग आहे आणि इकडची पार्टी तिकडची पार्टी इकडची पार्टी आहे, पण यांनी विचार केला बहुतेक आपला पॅनेल येईल, पण तेवढे 5 सीटं आपल्याला मिळाली पाहिजे. ते 5 सीटं जरी मिळाली तर आपला पॅनेल येईल. पण ते विचार करतात ही सीटं कोणाच्या हातात आहेत, त्या माणसाकडे जातात, हे 50,000 रुपये दे, पण तेवढी 5 सीटं आपल्याकडे आली पाहिजे. तो म्हटला काळजीच करू नका, ती 5 सीटं म्हणजे ती 5 मतं ना आपल्या हातचा मळ आहे. हातचा मळ म्हणजे ते माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. सहज तसं सहज
जिला म्हणजे जगत निर्माण करता येत आहे तिला गणपती निर्माण करणं काय, म्हणून गणपतीची निर्मिती केली, त्याला चेतन केलं आणि दरवाजावर अक्षय बसवलं. आईसाहेब आतमध्ये गेल्यात स्नानाकरता आणि भगवान शंकर तेवढ्यामध्ये आले. गणपतीने अडवलं, नको अंदर जाणार नाही. अरे माझ्या घरात आणि माझ्या घरामध्ये मला जाण्याची बंदी, कोण तू दारात बसलेला? तो म्हटलं मी या घराचा मालक आहे, हे घर माझं आहे. माझं घर, माझ्या घराला माझं म्हणतो. दोघांमध्ये एक प्रकारचा वाद सुरू झाला, झगडा सुरू झाला आणि भांडता भांडता तोंड घाईचं हात घाईवर आले. हात घाईवर आले आहेत. शेवटी आता दोघांचं युद्ध झालं आणि भगवान शंकराने त्रिशूळ फेकून मारला. त्रिशूळ फेकून मारल्याबरोबर गणपतीचं शिर उडालं. शिर कुठे गेलं पत्ता नाही. धड पडले, आवाज आला. आवाज आल्याबरोबर आईसाहेब धावतच आल्यात. पार्वती आईसाहेब आल्यात. पाहिले तर अरे मी माझा मुलगा दारात रक्षण करायला बसला होता, तुम्ही काय केले, कसं काय मारला? तुला मुलगा होताच केव्हा? हो माझा मुलगा आहे, मी निर्माण केलाय. भगवान शंकरला माहिती जी सगळं करू शकते तिला काय मुलगा निर्माण करता येत नाही. आणि हट्ट घेतला, जिवंत करा, जिवंत करा, जिवंत करा. आता जिवंत करा म्हटलं तर कसा जिवंत करा? बरं जिवंतही करता येईल, पण आता धडा शिराचा पत्ताने धड पडला आहे. हट्ट घेतला म्हणून हे हट्ट आहे. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट, हे 3 प्रकारचे हट्ट. नुसतं हट्ट नाही करायचं, हट्ट डबल टन. हट्ट आहे तो पूर्ण केला पाहिजे. विचार करू लागेल, शिर बसवायचंय, कोणाचं बसवावं? वाघाचं, वाघ हिंस्र प्राणी आहे. लांडगा हिंस्र प्राणी आहे. कोणाचं तोंड बसवायचं, कोणाचं तोंड बसवायचं? माणसाचं, माणसासारखा अविश्वास माणूस कुणीच नाही. अविश्वास, त्याचा विश्वासच ठेवता कामा नये. मग बुद्धिमान आणि ऐश्वर्यवान, ऐश्वर्य संपन्न असं जर कोण असेल तर हत्या आहे. हत्या ऐश्वर्य संपन्न आहे. मग लक्ष्मीचा फोटो जर तुम्ही पाहिला ना, लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला हत्ती आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. पूर्वीच्या काळामध्ये ऐश्वर्य संपन्न कोण? ज्याच्या दारामध्ये हत्ती झुलतात तो ऐश्वर्य संपन्न आहे. तो ऐश्वर्य संपन्न आहे. आता हत्ती पोचणं म्हणजे सामान्य आहे का? त्याच्यानंतर अलीकडे बदललं. ज्याच्याकडे 12 बैल 16 बैल असे आहेत त्याला म्हणतात ऐश्वर्य संपन्न, श्रीमंत म्हणतात. पुन्हा अलीकडे बदललं, ज्याच्याकडे गाड्या जास्त आहेत त्याला श्रीमंत म्हणतात. पुन्हा अलीकडे बदललं, काय सांगू काय बदललं? ज्याच्याकडे कुत्रे जास्त आहेत, कुत्रे म्हणण्यापेक्षा कोंबड्या जास्त आहेत त्याला श्रीमंत म्हणतात. जाऊ द्या, माझा मुद्दा हा होता की हा ऐश्वर्यवान हत्ती आहे. हत्तीचं मस्तक छाटलं, काटलं गेलं आणि गणपतीला लावलं. पार्वती नंद भगवान शंकर जिवंत केल्यानंतर दर्शन घेतलं आणि सांगितले तुझे पिताश्री आहे. माझा मुद्दा हा होता, हत्तीचं मस्तक लावणं म्हणजे गजवदन, गजमुख, गणपती, गजानन ही नाव आहे. म्हणून बुद्धिमान प्राणी जर कोण असेल, बुद्धिमान देव जर कोण असेल तर भगवान गणेश आहे. भगवान गणेशाची उपासना करावी. सर्व अग्रपूजेचा मान गणपतीला प्राप्त झालेला आहे. सर्व देवांनी गणपतीची पूजा प्रथम आणि नंतर आमची असं देवाने म्हटलं आहे. तो भाग मोठा आहे, कथा भाग आहे. आणि म्हणून सगळे देव त्या ठिकाणी आलेत आणि गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान दिला आहे. पहिली पूजा तुमची आणि नंतर आमची. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती, सत्यनारायणची पूजा करत असताना मुख्य पूजा कोणती आहे? सत्यनारायणची. पण पूजा कोणाची केली जाते अगोदर? गणपतीची. जरी गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीच्या नावाची सुपारी ठेवायची आणि त्या सुपारीलाच सगळं व्हायचं. पाणी, दूध, पंचामृत, दुर्वा काय असेल ते गणपतीला व्हायचं. अगोदर गणपतीची पूजा. मंदिरामध्ये दर्शन करता आलो आपण. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे,
मुख्य मंदिर म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, मुख्य देवता आहे. पण गणपतीची पूजा करून गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय या दर्शनाचं फल तुम्हाला मिळत नाही. म्हणजे विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या दर्शनाचं फल प्राप्त होत नाही. अगोदर गणपती दर्शन. तुम्ही पंढरपूरला जरी गेलात तर पंढरपुरामध्ये सुद्धा पहिलं गणपती दर्शन आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन. अग्रपुरीचा मान गणपतीला आहेत. असे गणपती सगळ्यामध्ये आद्य आणि सगळ्या बाबतीमध्ये परिपूर्ण असलेले ज्ञानोबा वर्णन करतात. जे तुझ्या विखी मूळ तया लागी तू वक्रतुंड, जे तुझ्याविषयी मूळ आहेत त्यांच्याकरता तुमची वाकडी सोंड आहेत. अज्ञानी अशी तरी अखंड उजूची अशी अज्ञान्यांच्या करता सरळ आहेत. म्हणजे ज्ञान्यांना देव कसा आहे, गणपती कसा आहे, गणपती स्वरूप कसं आहे हे यथायोगी कळालं. ज्ञान्यांच्या करता तुझी वाकडी सोड नाही, सरळ सोड आहेत. तेव्हा या ठिकाणी तो सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. या ठिकाणी असले रहिवाशी, विठ्ठल मंदिर, पाचपाखाडी हे मंडळ, त्या मंडळाने प्रवचन करण्याकरता मंदिर उपलब्ध करून दिलं. या सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण एवढं मिळतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.